हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 5 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे जीवा आणि पार्थ बोलत असतो तेव्हा जीवा बोलतो, लोक लाट्या घेऊन उभे होते ना, मग रस्ता अडवणार होते ना, मग तुलासुद्धा येते ना लाठीकाठी, सांग ना. किती फक्त उत्सवात शोपुरती करून दाखवणार होता तू. तेव्हा पार्थ बोलतो, तू का एवढा चिडतोयस, का चिडतोय तू एवढा? काव्याने आणि मी नाईलाजाने हे लग्न केले, समजते का? नवरदेव होतो मी तिथे, मला ऑप्शन दिला नव्हता, पर्याय नव्हता मला. काव्याचे तर ध्यानीमणी नसताना तिला लग्नात उभं केलंय. आमचं ठीक आहे, तुझं काय? तू का लग्न केलंस नंदिनीशी? तू लग्न हे केलं नसतं ना, तेव्हा जीवा ओरडून बोलतो, केलं नसतं ना तर शर्मेने तिथल्या तिथे मरून गेली असती ती. लोक शब्दांनी वार करत होते तिच्यावर. अरे सेकंड हँड म्हणत होते तुझ्या नंदिनीला. आता तुझी कसली नंदिनी? जी तुझी होती तिच्यासाठी थांबला नाही आणि जिच्यावर तुझा हक्क नाही तिच्याशी लग्न करून बसलास. काय माहिती तुला तिच्याबद्दल? काय माहिती आहे तुला? माहिती तिच्याबद्दल काहीतरी माहिती आहे तुला माहिती कशी आहे ती? एका शब्दाने तरी तिला विचारलेस की तुला हे लग्न करायचंय का? काय माहीत, असू शकते तिच्या मनात दुसरा कुणीतरी. तेव्हा पार्थ बोलतो, परिस्थिती. तेव्हा जीवा चिडून बोलतो, परिस्थिती गेली खड्ड्यात रे. खड्ड्यात गेली तुझी परिस्थिती. तू प्रयत्नच केले नसशील, गिवअप केलंस. मान्य आहे लोक तुझ्यावर अटॅक करत होते, पण थोडा वेळ फाईट केली असतीस ना तर आज ही वेळच आली नसती. मी ऑलमोस्ट पोचलो होतो रे नंदिनीला घेऊन. तेव्हा पार्थ जोरात ओरडून बोलतो, अरे हे आम्हाला कसं कळणार? किती फोन केले तुला, किती फोन केले? फोन कुठे होता तुझा? कुठे होता फोन? सांग ना, कुठे होता फोन? एवढ्या पोट तिडकीने आम्ही तुम्हाला फोन करत होतो, फोन उचलता नाही आला तुला? अरे निदान नंदिनीला सोडवल्यानंतर एक फोन करून सांगायचं, निदान एक फोन. या सगळ्या लोकांना मी ओरडून सांगितलं असतं की नंदिनी जीवाबरोबर आहे, येतील त्या. तेव्हा जीवा बोलतो, आता काय करायचंय आपण? काय करणार आहेस तू? काय करायचं? एकीच्या हातात अंगठी घातली आहेस, दुसरीच्या गळ्यात माळ घातली. काय करणार आहेस तू आता? बोल ना, काय करणार आहेस आता? तेव्हा पार्थ चिडतो आणि बोलतो, 1 मिनिट जीवा, मोठ्या भावाशी बोलतोयस एवढं लक्षात राहू दे. तुला जितका राग आलाय ना तितका मलाही आलाय. तुला परत एकदा सांगतो, हे घरच्यांसाठी लग्न केलंय मी. यशवंतरावांनी नंदिनीच्या मामांबरोबर सोयरीक तोडण्याची धमकी दिली. आपले बाबा माझ्या समोर आले, शेवटची इच्छा म्हटले की पाया पडले म्हणून मला हे लग्न करावं लागलंय. नंदिनी बरोबर माझं लग्न ठरलं होतं. अरेंज मॅरेज का होईना, पण आमच्यामध्ये एक नातं ठरलं होतं. साखरपुडा झाला होता, विधी होणार होत्या, आज आमचं लग्न होणार होतं, पण नाईलाजानं मला काव्याबरोबर लग्न करावं लागलंय. कळतंय का तुला? नाईलाजानं हे लग्न करावं लागलंय मला. नंदिनीला विसरून मी काव्याबरोबर जुळवूनही घेतलं असतं, संसारही केला असता, पण तू काय केलंयस तू कळतंय का? तू नंदिनीला या घरात बायको म्हणून आणलंय. नंदिनी आता माझ्या समोर असेल पण माझ्या सोबत नसेल. नंदिनी या घरची सून असेल पण माझी बायको नसेल. जिच्याबरोबर मी लग्नाची संसाराची स्वप्न बघितली, त्याच मुलीला सख्या भावाची बायको म्हणून बघताना काय वाटतंय तुला नाही कळणार. तेव्हा जीवा बाजूला जातो आणि मनात बोलतो, माझी ही तीच अवस्था आहे जी तुझी आहे. मी सुद्धा काव्याबरोबर लग्नाची संसाराची स्वप्न पाहिली होती. फरक फक्त इतकाच आहे, फक्त तुझ्या आणि नंदिनीबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्या आणि काव्याबद्दल नाही. तेव्हा पार्थ जीवाकडे जातो आणि त्याचा हात पकडून बोलतो, बोल ना आता, माझ्यावरही अन्याय झाला आहे, माझ्यावरही माझं दुःख कळतंय ना तुला? तेव्हा जीवा चिडतो आणि बोलतो, अरे खड्ड्यात गेलं तुझं दुःख, खड्ड्यात गेलं. तुला फक्त तुझे घाव दिसत आहेत, माझ्या जखमा नाहीत. तेव्हा पार्थ ओरडतो, तुला कोणी सांगितलं होतं नंदिनीशी लग्न करायला? कोणी सांगितलं होतं? तेव्हा जीवा बोलतो, केलं मी नंदिनीशी लग्न. मला करावं असं वाटलं म्हणून केलं मी नंदिनीशी लग्न. तू कोण आहेस मला विचारणारा? हां, कोण आहेस? ती आता नंदिनी जीवा देशमुख असेल. काय करणार आहेस? मारणार आहेस? मार ना. तेव्हा पार्थ जीवाला पकडून ओरडतो, जीवा. इकडे काव्या नंदिनीला बोलत असते, ताई तू तिथे नव्हतीस तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी लाठीकाठी घेऊन हल्ला केलाय सगळ्यांवर. काचेचा ग्लास फेकून मारलाय मानिनी काकूंच्या डोक्यात, त्या जखमी झाल्या. या सगळ्याचं प्रेशर घेऊन आपले बाबा कोलॅप्स झाले ताई. 4 चौघात भर मांडवात आपले बाबा माझे पाया पडले. तेव्हा काव्या बोलते, काय करायला हवं होतं अशा वेळी मी? ताई तुझ्या वेळी सिच्युएशन वेगळी होती, तू नाही म्हणू शकली असतीस, पण का नाही बोलली? ताई अगं, खूप लोकांच्या हक्कासाठी तुला लढताना बघितलंय मी. अभिमान वाटायचा मला तेव्हा माझ्या ताईचा. आत्ता तुझं आयुष्य पणाला लागलं होतं ना, तुझ्या लग्नाचा विषय होता ना, मग का नाही बोललीस? कुठे गेली होती माझ्या ताईची कन्व्हिन्सिंग पॉवर? कुठे गेली होती?
ताई अगं तुझ्या हक्कासाठी का नाही लढलीस तू, का नाही? तेव्हा नंदिनी चिडते, काव्या मी परत परत तुला तेच सांगते. तेवढा तिथे वसू येते. अरे वा, बहिणी बहिणी गप्पा मारतायत. आयुष्यभर आता गप्पाच मारायच्या आहेत. सख्या बहिणी पक्क्या जावा झाल्या आहेत ना. आता गप्पा नंतर मारा, तुमच्या सासूने तुम्हाला बोलवलंय, चला चला म्हणून वसू दोघींना धरून घेऊन जाते. तेवढ्यात रम्या पण तिथे वरती ऐकत असते, तिथून खाली येते. तेव्हा खाली आल्यावर रम्या मनात बोलते, नंदिनीच्या लग्नामुळे काव्याला का इतका त्रास होतोय? असो, ही तर फक्त सुरुवातच आहे. काव्या आता बघ दोघा बहिणींमध्ये फूट पाडून दोघींना कायमच या घरातून कशी रवाना करते ना, बघच. इकडे पार्थ जीवाच्या गालाला हात लावून हळूच बोलत असतो, हे बघ जीवा, मी काव्याशी लग्न केलंय, त्याच्याने बाकी कुणाचं नुकसान नाही झालंय. तेव्हा जीवा पार्थकडे बघतो आणि बोलतो, तुला कसं माहीत? तेव्हा पार्थ बोलतो, तुला तरी काय माहीत जीवा, हे बघ तू असं कितीसा ओळखतोस तिला. तेव्हा जीवा त्याच्याकडे एकदम शंकेने बघतो. तेव्हा जीवाला काव्याचं आणि त्याचं प्रेम आठवतं. तेव्हा पार्थ बोलतो, असं काही असतं, तिच्या आयुष्यात दुसरा मुलगा असतं तर सांगितलं असतं काव्याने, मला शेअर केल्या असत्या गोष्टी. तेव्हा जीवाला ते आठवत असतं की तो काव्याला विचारतो, का नाही बोललीस की तुझं या जीवावर जीवापाड प्रेम आहे? तेव्हा काव्य उत्तर देते की तेव्हा जर मी काही आपल्याबद्दल बाबांना सांगितलं असतं तर बाबांनी संपवलं असतं स्वतःला. तेव्हा इथं पार्थ बोलतो, बिचारीचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम झाला. सगळ्यांनी इतकं प्रेशराईज केलं, एवढं प्रेशराईज केलं की सुन्न झाली होती काव्या. सगळ्यांनी आम्हाला त्या टॉक्सिक वातावरणातून बाहेर पडायचं होतं, त्याच्यासाठी एकच मार्ग होता आणि तो आम्ही स्वीकारला. लग्न झाल्यावर आम्ही मुंबईला येणार होतो. तुम्ही आला नसतात तर नंदिनीला नंतर कोणी बोललंही नसतं. काव्याचं आणि माझं लग्न झालं, त्यात बघायला गेलं तर सगळ्यांची चूक आहे आणि कोणाचीही नाही. पण तुला एकच सांगतो, लग्न करायचं की नाही हा तुझ्याकडे पर्याय होता, माझ्याकडे नव्हता. या क्रॉस लग्नामुळे याच्याकडे राहणं बघणं किती कठीण जाणार आहे याची तुला कल्पना नाही. तेव्हा पार्थ जीवाच्या खांद्यावर हात ठेवतो. जीवा त्याचा हात झिरकाडतो आणि बोलतो, एक मिनिट, या सगळ्याचा फक्त तुलाच त्रास नाही, मलाही तितकाच त्रास होणार आहे. अरे नंदिनीकडे बायको म्हणून बघणं मी अशक्य आहे. तेव्हा पार्थ बोलतो, तरी तू स्वतःच्या मर्जीने लग्न केलंस ना. आईने सांगितलं मला की तू पुढाकार घेऊन नंदिनीशी लग्न केलं. मी नव्हता घेतला पुढाकार. काव्याने मी विरोध केलाय अख्ख्या गावकऱ्यांना. 200 लोक होती, आम्ही फक्त दोघे. काय पुरणार होतो जीवा आम्ही? काव्यालाही माहिती आहे मी तिच्याकडे बायको म्हणून नाही बघू शकत. या सगळ्या गोष्टींचा त्या बिचाऱ्या काव्याला किती त्रास होत असेल. मला तिची दया येते, सगळ्यात सहानुभूती वाटते ती फक्त तिच्याबद्दल. या सगळ्यात तिचा बळी गेलाय. जीवाला ते पार्थ आणि त्यांचं लग्नाची पत्रिकेचं आठवतं की चिरंजीव पार्थ यांचा विवाहाची सौका काव्या यांच्यासोबत करण्याची योजले आहे. मंदिरात चालत असताना काव्या पडते तेव्हा पार्थ तिला सांभाळतो, तेही आठवतं. तेव्हा जीवाला तेही आठवतं की तो तिला बोलतो, तुला ऑलरेडी हळद लागली आहे. तेव्हा काव्या बोलते, हो पार्थची उष्टी हळद लागली आहे. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, तू काव्याची काय बाजू घेतोय हां? आणि हा कळवला तुला नंदिनीबद्दल का नाही वाटत आहे? कालपर्यंत तिच्याबरोबर तू आयुष्याची स्वप्न रंगवलीस, आज तुला तिचा इतका विसर पडलाय, तेही तिचा काहीही दोष नसताना. तुला काव्याचा बळी गेला असं दिसतंय. नंदिनीचा काय? अरे तुझ्यासाठी, तुमच्या लग्नासाठी की धडपड करत ती मंडपापर्यंत पोचली आहे, माहिती आहे का तुला? तू गुन्हेगार आहेस तिचा. तेव्हा पार्थ बोलतो, तू माझा गुन्हेगार आहेस. तेवढं तिथे विक्रम येतो ना, ओरडतो, पार्थ, जीवा काय चाललंय काय तुमचं? अरे बाहेरपर्यंत आवाज जातोय तुमचा. त्या काव्या किंवा नंदिनीपैकी कोणी ऐकलं तर काय वाटेल त्यांना? आणि मंजू आणि वसू आत्याच्या हातात तर खोली देताय तुम्ही तोंडसुख घ्यायला. लोक तर बोलताच आहेत, नातेवाईक सुद्धा बोलतील, सगळा समाज खिल्ली उडेल तुमच्या चौघांची. कळतंय का तुम्हाला? या सगळ्या प्रसंगासमोर तुम्ही एकमेकांसमोर उभं राहायचं तर तुम्ही एकमेकांचे शत्रू बनून उभं राहतायत. एकमेकांना जिंकून घेण्यासाठी तुम्ही लाटीकाठी खेळला होतात ना, आठवतंय का? विसरलात? आणि आता काही लोकांनी तुमच्यातली ही अशी भांडणं बघायची आहेत. आणि कशासाठी भांडणं आहेत ही? कशासाठी आहेत? हे काही झालं ना, त्यापैकी तुमच्या चौघांपैकी कुणाचीही चूक नाही आहे. ना पार्थची, ना जीवाची, ना नंदिनीची, ना काव्याची. जे काही झालं त्यात चूक कोणाची असेल तर ती आम्हा आईबाबांची आहे. आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट नाही करू शकलो. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा शांत व्हा. तेव्हा विक्रम बोलतो, मला माहिती आहे जे काही झालं ते अप्रिय आहे. आज माझ्या मुलांनी स्वतःच्या घराण्याची आणि समोरच्यांची लाज राखली आहे. हाणामारी झाली असती तिथे, रक्ताचे पाठ वाहिले असते. तेव्हा पार्थ जीवाला बघ खुणवतो बघ. तेव्हा विक्रम बोलतो की हार्टच्या पेशंटने त्या धनंजयचा जीव गेला असता, नाही तर माझा तरी. पण आज दोघी मुलांनी माझी बाजू सावरली आणि कितीतरी मोठं नुकसान वाचवलंय. माझे आणि माणिकचे संस्कार जिंकले आज. खरंच
अरे अभिमान आहे मला तुमच्या दोघांचा, पण हा जो काही आज मनस्ताप होतोय तुम्हाला एकमेकांना, पण तो असा एकमेकांची कॉलर धरून सॉल्व्ह होणार नाही आहे ना. होणार आहे का मला सांगा. बस आता इथून पुढे तुमच्या दोघांमध्ये मला या गोष्टीवरून वाद नको आहेत. तेव्हा विक्रम बोलतो, कळतंय का काय बास. विक्रम बोलतो, बरं चला तुमची आई बोलवते तुम्हाला, देवाला नमस्कार करायचा आहे. काव्य आणि नंदिनी ऑलरेडी पोहोचल्यात तिकडे. पार्थही जीवाला खुणवतो की चल. जीवा तिथून निघून जातो. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा त्याला खूप समजवलं पण. तेव्हा विक्रम बोलतो, अरे पण तो नव्हता ना तिथे, त्याला नाही कळू शकणार आपण काय पाहिलं काय भोगलं हे सांगण्यासाठी तुला थांबवलं मी. हे बघ तुझ्या आईने जे नंदिनीला सांगितलं तेच मी. बघ जीवा प्रचंड इमोशनल आहे, डोक्याने तापट आहे तो खूप, पण हळवा आहे. पण तू शांत आहेस ना, समजून घेशील, समजूतदार आहेस, पण प्लीज जरा त्याला सांभाळून घे. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा कोणाकोणाला सांभाळू, कोणाकोणाला, कठीण आहे हे सगळं. तेव्हा पार्थ तिथून निघून जातो. इकडे घरात देवपूजेसाठी सगळे येतात. मानिनी बोलते, निरांजनं ठेवली आहेत, दोघे आहेत म्हणून 2 ठेवले आहेत, दिवा लावा आणि आशीर्वाद घ्या. तेवढ्यात रम्या तिथे मध्येच बोलते, हो दोघींनी लावा दिवे. तेव्हा वसू आत्या बोलते, रम्या. तेव्हा रम्या बोलते, काय झालं, मी काही चुकीचं बोलले का. वसू बोलते, हो बाळा, तू जे काही बोललीस ना त्याचा अर्थ वेगळाच निघतो, त्यामुळे ना जरा गप्प बस. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी ये. तेवढ्यात वसू बोलते, मानिनी अगं तू विसरतेस का, अगं आता काव्य सूने थोरली या घरची. तेव्हा सगळे धक्का बसतात सगळ्यांना, सगळे एकमेकांकडे बघतात. तेव्हा वसू बोलते, नाही नंदिनी होणार होती पण आता काव्य आहे, त्यामुळे आता तिने दिवा लावला पाहिजे ना आधी. तेव्हा सगळे परत वसू आत्याकडे बघत असतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.